हा बा. जय भीम, जय शिवराय. मी दिनेश साळवे, योद्धा ग्रुप ऑफ ड्रायव्हर, महाराष्ट्र राज्य सचिव, वंचित बहुजन युवा आघाडी, सातपूर शहराध्यक्ष, एपी ग्रुप, महाराष्ट्र राज्य. आपल्या भावाची आयशर ही पुण्याहून चालतो भाऊ, पुणा नाशिक. त्याच्या गाडीचे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहे आणि ही टवेरा गाडी आहे. या टवेरा गाडीचे नंबर प्लेट प्रायव्हेट नंबर प्लेट आहे. टवेरा गाडीचे पॅसेंजर घेऊन जाण्यास तिला परवानगी नसतानाही ह्या प्रायव्हेट गाड्या नाशिककर 500-500 रुपयाचे ड्रायव्हर ठेवतात. एक ट्रिपचे त्यांना 500 रुपये लोकांचा जीव घेण्यासारखा खेळ करतात. त्या गाडीला आयशर वगैरे टच लागलेलं आहे. मान्य आहे, रोड आहे, गाडीचा ॲक्सिडेंट होतो, अपघात होता, ड्रायव्हर काही हाताने करत नाही. तरी पण त्या पुण्यावाला ड्रायव्हरला 40 ते 50 रुपयाची मागणी करत आहे. ही पुण्याची आयशर गाडी आहे आणि ही प्रायव्हेट नंबर प्लेट गाडी आहे. या प्रायव्हेट नंबर प्लेटवाल्यांना गाडीचे पॅसेंजर वाहण्याची कोणी परवानगी दिली? मला नाशिक आरटीओने हे सांगायचं, या प्रायव्हेट नंबर प्लेट या द्वारका, मुंबई नाका अशा ठिकाणी प्रायव्हेट नंबर प्लेटवर सरसपणे लोकांचा जीव घेणं खेळ चालू आहे. हा लवकरात लवकर बंद करावा, अन्यथा आम्ही ड्रायव्हर, टी परमिट ड्रायव्हर असोसिएशन, योद्धा ग्रुप ऑफ ड्रायव्हर रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही. द्वारक्याला 500 रुपयाच्या सीटाप्रमाणे गाड्या भरतात. आता ही प्रायव्हेट नंबर प्लेट गाडी हो, नंबर दाखव, MS17AZ 4303. ही प्रायव्हेट नंबर प्लेट गाडी आहे, पण पुण्याला, नाशिक पुण्याला चालते. अपघात झालेला आहे. या अपघाताच्या प्रवाशांच्या जीवाचं कोण, त्यांना काही कमी झालं असतं तर या गाडीवर त्यांना जीव भरून दिला असता का? आणि वरून ड्रायव्हर कोण चुकी झाली त्याच्याकडून 40-50 हजार रुपयाची मागणी करायची. हे नाशिकमध्ये आम्ही दुटारू चालू देणार नाही. आणि आता आम्ही टी परमिट गाडी ड्रायव्हर रोड उतरून द्वारकावरील जे सरस लोकांचा जीव घेण्याचा खेळ चालू आहे. 200 रुपयामध्ये मुंबईच्या सीटा भरचे काम चालू आहे. मुंबई नाक्यावर प्रायव्हेट नंबर प्लेटवर गाड्यांचे भरत हे नाशिक आरटीओने लवकर याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा मी योद्धा ग्रुप ऑफ ड्रायव्हर, महाराष्ट्र राज्य सचिव रोडवर चक्का जाम केल्याशिवाय शांत राहणार नाही. जय भीम, जय शिवराय. काही गाडी लागली गेली होती कारवाल्याकडे. कारवाला त्याच्याकडे 40-50 हजार रुपये रोकड मागत होता. त्याची गाडी चावी काढून घेतली, त्याच्या गाडीचे डॉक्युमेंट्स काढून घेतले. त्यांनी माझी सहायतासाठी मला गेला ह्याच्यात त्यांच्याकडे आलो. त्यांचा वाद पोलीस स्टेशनला जाणारा वाद हा 5 मिनिटांमध्ये मी त्यांचा मार्गी लावून टाकला. त्यांचं जे आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. 25 हजार रुपये त्याच्याकडे मागत होते बिचाराकडे. तो ड्रायव्हर आहे, 15,000 ड्युटीवर तो ड्रायव्हिंग धंदा करतोय. आणि त्या समोरच्याने आपल्या मदतीकडून त्याला किती पैसे द्यावे लागले? 5,000 रुपये देऊन समोरच्याला हा मॅटर मी सॉल्व्ह केलेला आहे. त्यांनी आमची सहकार्यता केलेली आहे आणि आपण त्यांच्या मदतीला धावून आलेलो आहे. नाशिककरांना माझा एकच विनंती आहे, 2 पैसे जास्त जातील. फक्त टी परमिट, लिगली टी परमिट वाहन चालकांमध्ये प्रवास करा, जेणेकरून तुमच्या पॉलिसी सेटल होतील, तुमच्या पॉलिसी सेफ राहतील. पॉलिसीतून तुम्हाला त्याच्याकडून उत्पन्न निर्माण मिळेल. प्रायव्हेट गाड्यांमध्ये